लोहगड वर्षी आम्ही थेट गेलो कारल्याला. पोरा दमलेली होती म्हणून आम्ही पहिला फार्म हाऊस बुक केला. फार्म हाऊसला कपडे बिपडे कारला आणि सरळ पवाला उतरलो. स्विमिंग पूलमध्ये पाणी भरलं नाही तो लगेच पोरा पवाला उतरली. डीजेवाल्याने डीजेचा सेटअप लावून घेतला. थोडे टायमानं पोरांना भूक लागली म्हणून चायनीज बेल बनवायला घेतली. चटणी जाम तिखट झालती तरी पोरा बोलतो टाका. फार्म हाऊसला बोलतो सगळी सोय आहे. मम्मीने टाकली आणि भेलीचा चेंडा मेंढा करीत वाटायला घेतली. भेली व अशा तुंबऱ्या पारलेल्या जसं काय राशन होत आले. चिपटात पारलेला खाईत नाही ना कधी भेल. सगळी जण भेल अशी खाईत जशी काय भेल खातान काय जेवतान मला समजे नाही सर. भेलीचा पार कुसकूर करून टाकलेल्या पोराई. यो बघा आमचा देवमासा. देवमासानी एक उरी मारली की अख्खा लारी व्हायब्रेट करता. दाराचा पवलो आणि लगेच नाचाची सुरुवात केली. आता फार्म हाऊसला आलो तर नाचायला तर पाहिजेत ना. जरासा नाचलो आणि परत स्विमिंग पूलमध्ये उतरलो रील बनवायला. बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय या बिरोन यावरात. आता